आज खरं पुण्यात आल्यासारखं वाटलं. रसिकांच्या एवढ्या गर्दीत बसून आपल्या घरात आल्यासारखं वाटलं. भारताबाहेर राहून प्रत्येक मराठी माणूस ह्या गोष्टी इतक्या मिस करतो, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे सुद्धा जाऊन आपली भाषा, आपली संस्कृती, आपली कला, आपले गाणे, मराठी अभंग याविषयीच्या चर्चा, मराठी मैफिली, समवयीन लोकांचा सहवास ही आपली गरज आहे याची जाणीव झाली. आणि ही जी गरज आहे ती पूर्ण झाली स्टुटगार्ट येथील महेश काळे यांच्या अभंगवारी या कार्यक्रमाने. अभंगवारी हा केवळ एक संगीताचा कार्यक्रम नव्हता, तर तो एक अंतर्मुख करणारा प्रवास होता स्वतःकडे, विठ्ठलाकडे आणि स्वरांकडे. कार्यक्रमातील प्रत्येक क्षण जणू भक्तिभावानेच भरलेला होता. सभागृहातील प्रत्येक जण हा जणू विठुमयच झालेला होता. एक अनोखीच अनुभूती सगळ्यांनीच अनुभवली. या अभंगवारीच्या स्वरांमध्ये खरंच जादू होती. मी पूर्वी बऱ्याचदा लहानपणी विठोबाच्या वारीला गेले आहे पंढरपूरला, परंतु आज प्रत्यक्षात जरी जाण्याचा योग नाही आला तरी जर्मनीमध्ये बसून सुद्धा मला विठोबाचे दर्शन मात्र नक्कीच झाले या अभंगवारीतून, आणि याचाच खूप आनंद आणि समाधानही वाटते. तर बोला, पंढरपूरच्या विठोबाची अभंगवारी आली जर्मनीच्या दारी. अहो, पंढरपूरच्या विठोबाची वारी आली जर्मनीच्या दारी. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोला पंढरीनाथ महाराज की जय.